चला आज मी तुम्हाला दुबईमध्ये आम्ही मासे कुठे खरेदी करतो ते दाखवते. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये अबुधाबीचं मीना बाजार दाखवलेलं. तिकडे आमचं नेहमीच जाणं होतं असं नाही. केव्हा तरी जाणं झालं तरच आम्ही तिकडनं फिश खरेदी करून आणतो. नाहीतर आम्ही नेहमी इकडेच फिश खरेदी करतो. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये. इकडे अबुधाबीमध्ये अगदी ना तुम्हाला हाकेच्या अंतरावरती सुपर मार्केट मिळतात आणि त्यातल्या काही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला फिश पण सगळं अवेलेबल असतात. पण आमच्या अगदी शेजारीच लुलू मार्केट आहे आणि त्या लुलू मार्केटमधूनच आम्ही नेहमी फिश खरेदी करतो. आपल्याकडे जसं डीमार्ट फेमस आहे तसं इकडे लुलू मार्केट फेमस आहेत आणि आम्ही नेहमी तिकडे जातो फिश खरेदी करायला. आणि किती दिवसाचे फ्रेश आहेत मला माहीत नाही, पण मला कधी असं वाटलं नाही ते मासे फ्रेश नाही आहेत. त्यामुळे चांगले असतात मासे, आम्ही तिकडूनच आणतो. आणि तिकडे असेच सगळे मासे असतात. तुम्ही ग्लोव्ज घालायचे आणि तुम्हाला तुमची जशी क्वांटिटी पाहिजे त्यानुसार ते आपल्याला बिल करून देतात. अगदी तुम्हाला 1 किलोच घ्यावे लागतील असं वगैरे तिथं काही नाही आहे. तुम्ही किती माणसं आहात त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तसे मासे असतात. काही मासे असे पॅकिंग करून ठेवलेले असतात. ते अगदी स्वच्छ क्लीन करून छोट्या छोट्या प्लेटमध्ये ते असं सगळं पॅकिंग करून ठेवलेले असतात. मी त्यातल्या त्यात फक्त यामध्ये हे जे पॅकेट आहेत ना त्यातले हे शीनाने मी केव्हा तरी विकत घेते, कारण ते परत सगळं आणा साफ करा, म्हणून मग हे डायरेक्ट साफ केलेलेच मी केव्हा तरी आणते. आणि इकडे ना प्रत्येकाचा एक एक ब्रँड असतो ना, त्यानुसार माशांची ना पॅकिंग केलेली असतात प्रत्येक ब्रँडनुसार. आणि जो तो खरेदी पण करत असतो तसे ते मासे. आणि मी इकडे ही नवीन गोष्ट पहिल्यांदा बघितलेली ती म्हणजे माशांची अंडी. आणि आता हा बघायचा सवय मला कोकणामध्ये फक्त सीझनलाच आहे. सीझनमध्येच आम्हाला माशांची अंडी बघायला मिळायची. पण इथं ह्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये ना ते सगळं भरून ठेवलेलं होतं. इकडे मासे घेऊन स्वाप करायला बरोबर अर्धा तास लागतो. आपल्याला टोकन नंबर दिला जातो, मग तिकडे बोर्डवर दिसतं, मग आपले मासे आपण घेऊन